संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 5व्या वचनाच्या दुसऱ्या भागात परमेश्वराच्या मंडपात राहणाऱ्या व्यक्तीबद्दल असे म्हटले आहे, तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही. मोशेकरवी परमेश्वराने इस्रायलाला दिलेल्या सूचना व नियमांत असे म्हटले होते, निर्दोष मनुष्याला ठार मारण्यासाठी जो लाज घेतो तो शापित असो. बायबलमध्ये अशी काही उदाहरणं आहेत. नाबोताचा मळा मिळविण्यासाठी त्याच्या विरोधात खोटी साक्ष देणाऱ्या अधम पुरुषांस इजबेलीकडून लाच मिळाली असावी. दलीला नामक स्त्रीने शमशोनास मारण्यात मदत करण्यासाठी पलिष्ठांच्या सरदारांकडून मोठी रक्कम घेतली होती. तर शमूएलाचे पुत्र लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत. परंतु इतिहासातील सर्वात चर्चित घटना म्हणजे खुद्द प्रभूचा शिष्य असलेल्या यहुदा इस्करियोत याने प्रभूला धरून देण्यासाठी 30 रुपयांची लाच घेतली. अर्थात जेव्हा येशूला मरणदंडाची शिक्षा झाली हे त्याला कळले, तेव्हा त्याला मोठा पस्तावा झाला. त्याने घेतलेले 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे घेऊन गेला व त्यांना म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. त्यांनी त्याला म्हटले, तुझे तूच पाहून घे. तेव्हा त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. पेत्राच्या म्हणण्यानुसार यहुदा पोटावर पडून पोट फुटून व आतडी बाहेर पडून मरण पावला. मुळात लाच घेणे भ्रष्टाचार आहे. त्यामुळे कोणाचे तरी नुकसान होते, कोणावर तरी अन्याय होतो. हे पाप आहे. यहुदाला याची जाणीव झाली, त्याला पस्तावा झाला, परंतु त्याने पश्चाताप केला नाही. त्याने जर गळफास घेण्याऐवजी बद्धस्तंभाकडे धाव घेतली असती व त्याच्याही पापांसाठी मरण सोसत असलेल्या ख्रिस्ताला पश्चातापूर्वक क्षमा मागितली असती, तर ख्रिस्ताने त्याला नक्कीच क्षमा केली असती. परंतु आपल्या कृतीची त्याला इतकी लाज वाटली की त्याला ख्रिस्तासमोर येण्याचे धैर्य झाले नाही. दुर्दैवाने तो शापित ठरला. आपणही लाज घेता काय? आपणही असल्या किंवा इतर पापांत सहभागी होता काय? आपला सत्सद विवेक याची जाणीव करून देतो काय? केवळ पस्तावा करून फायदा नाही. खराखुरा पश्चाताप करा व आपल्या सर्वांच्या पापांचे प्रायश्चित्त करणाऱ्या ख्रिस्ताला शरण येऊन क्षमा याचना करा. तो आपणास क्षमा करील व सार्वकालिक जीवन बहाल करील. असे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.